आरंभ. श्री गणेशाय नमः. हे अजय अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया, दासगणू लागला पाया आता अभय असू दे. मी हीन दीन पातकी नर, नाही कोणता अधिकार, सर्व बाजूनी लाचार आहे मी देव देवा. परी अत्यंत हीनावरी, थोर सर्वदा कृपा करी. पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने, तो हीनाचा हीनपणा, थोरणा आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणू हा ठेवा संग्रही. सर्व लाड लेकराचे माता ती पूर्वी साचे, आहे दासगणूची ओजी सर्व तुझ्या शिरी. जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी, देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या. गजानन असता शेगावी, यात्रा येई नित्य नवी, ती ओठवर वर्णावी पारण लागे तियेचा. महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर, ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी. महिना महिना तिकडेच राहावे, वाटेल तेथेच बैसावे, कोणाशी न उमगू द्यावे चरित्र आपले एतुलेही. श्रोते एका समयासी महाराज पिंपळ गावासे गेले, तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा. त्या पिंपळ गावच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर, सत्य जुने पुराणे हेमाड कंती. ऐशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी, बैसली शिवाच्या गाभारी लावून या पद्मासन. गुराखी त्या गावाचे आपापले कडप गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमाने गावाकडे. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता, तेथे पाणी पाजण्याकरिता गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वदन्या शिवाप्रत, तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले. मुले म्हणते या मंदिरी कोणी न पाहिला आजबरी, पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला. काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलावू लागले, काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोले ना, डोळे मुळीच उघडी ना, याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकासी. कोणी म्हणते थकलेला हा साधू दिसतो भला, शक्तीमुळी नुरली त्याला बोलवया कारणे. कोणी म्हणते उपवासी असावा निश्चयसी, थोडे भाकर तयासी देऊ आपण खावया. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर, भाविक मुळीची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला. परी साधू हलेना, मुखी शब्द बोलेना, म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपसात बोलती याची मुळी न कळे स्थिती, जरी मेला म्हणावा निश्चित तरी आहे बसलेला. अंगणा झाले थंडगार, ऊन आहे साचर, यावरून हा जिवंत नर आहे शंका नको. कोणी म्हणे असेल भूत, मायावी रूप दावित. कोणी म्हणे हे तर सत्य, शिवापुढे ना भूत येई. कोणी म्हणते स्वर्गीचा देव हा असावा साचा, लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपण हेच भाग्य. याचे आता पूजन करू अवघे आपण, जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याची. पोरी गेली ओढ्यावरी, गेळ्यामध्ये आणले वारी, परम भावे पायावरी घातिले झाले समर्थाच्या. कोणी वन्यपुष्प आणली, माळ त्याची तयार केली, कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एक वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून, काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थाच्या. ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला, अरे वेळ बहु झाला, चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून, कान आली रानातून मुले गुरांना घेऊन. ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपण असे पाहणे येतील, काननासे तांनी वासरे घरासी लागली असतील हुंबरावया. या साधूची हकीकत आपण सांगू गावात, शहाणे वडील माणसाप्रत म्हणजे येईल कळून की. ते अवघ्यासी मानवले गुराखी सर्व निघून गेले गावा, माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रांतकाळी आली गावची मंडळी, समर्थासी पाहण्या भले गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिलं, भाकरीसीना स्पर्श केला, ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी, सांप्रत या शंकराच्या. कोणी ऐसे बोलले, शिव पिंडीच्या बाहेर आले, आपण दर्शन द्या भले. चला नेऊया गावात, हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल. ही उतरणे आहे वेळ, त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्षे झाले स्थिर समाधीच्या जोरावर गरते म्हणजे ख्यात हे. ऐसी भवतीने भवती झाली, एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेविली समर्थाची मूर्ती. पहा ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर. पुढे वाजंत्र्याचा गजर होत होता विभूत हो, मधून मधून तुळशी फुले पोर टाकीत होते फले. समर्थाचे अंग झाले गुलालाने लाली लाल, घंटा घड्याळे वाजिते, लोक अवघे भजन करते, जय जय योगीराज मूर्ती. ऐसे उच्च स्वराने मिरवणूक आली गावात, मारुतीच्या मंदिरात बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाचा गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवन आला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसा जो ते विचार करते, तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरु मूर्ती. मुकुटमणी योग्यांचे
मग काय विचारता आनंद झाला समजता. प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामीची या चरणावरी नैवेद्याची धूम झाली. ज्याने त्याने आणली पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्याचा स्वीकार समर्थ केला. थोडाफार हाडोपाडीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजार निर्धारी. शेगावा कारणे ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी. आमच्याही गावाशी आलाय अवलिया. अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी. पाय लागले साधूजे. आम्ही दया योगीवरा कोठे न जाऊ देऊ खरा. निधी चालता आला घरा. त्याते कोण दौडी हो शेगावाचे बाजारात जिकडे तिकडे. हीच मात बंकटलाला झाले श्रुत. वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळगावात. समर्थाशी जोडून हात विणवू लागला नानापरी. आता येतो म्हणून निघून गेला तर आपण. त्यास झाले 15 दिन. याचा विचार करा हो गुरुराया. तुम्हा विना भणभणीत दिसे सदन. शेगावाचे अवघे जण चिंतातुर झाले हो. गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठी. मायलेका होणे तुटे हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपुले भक्त राहिले असती उपोषित त्या शेगाव शहरात. नित्य दर्शने घेणारे तुम्ही ना आले शेगावे. मी ही तनु त्यागीने बरवी. आमुची सांगा पुरवावी आड कोणी गुरुवर्या. बंकटलाला ऐसे बदले. महाराजा गाडीवरी बसले. शेगावासे निघाले पिंपळगावा सोडून. जैसा मागे गोकुळाला न्याय कृष्ण अक्रूर आला तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावाच्या लोकांप्रती बंकटलाल समजावे ते नका होऊ दुःखित चिंती. जातीनं कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे. हेतू आपले पुरवावे. जिथल्या तेथे असो द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल साहुकार साचा. मनोभंग साहूचा करण्या कुळाची छाती नसेल. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पती जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती. ही का साहूची होय रीती. माल दुसऱ्याचा बडे न्यावा. म्हशी यावया तुझ्या घरी. भय वाटते अंतरी. तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीची लोकमाता महाविष्णूची होय कांता. जिची अघात असे सत्ता तिलाही तो कोण दिले. तेथे माझा पाड कोण म्हणून गेलो पडून. जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले. ऐसे ऐकता हसू आले. बंकटलाला प्रतिभूले. विनयाने भाषण केले ते ऐका साव चित्ते. बंकट बोली गुरुनाथा माझ्या कुलपानं भ्याली माता. आपला वासव तेथे होता म्हणून झाली स्थिरती. जेथे बाळ तेथे आई. तेथे तुझ्याचा पाड काही. आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. तेच माझी धन थोर म्हणून आलो इथवर. माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपले. घरमालका कारण शिपाई आडवी कुठून. जैसे तुमचे इच्छेला मन तैसे जो तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती. शेगावी असो वस्ती. धेनू कानना ते जाती परी येती घरी पुन्हा. तैसेच तुम्ही करावे. अवघे जग उद्धरावे परी. आम्हाला विसरावे शेगावी यावे वरचेवर. ऐशी समजूत घालून शेगावी आणले गजानन. तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी. येथे आता आडगाव नामे ग्राम होतात एक तया वराड प्रांती. त्या ग्रामाकारानं जाया निघाले दयाघन. प्रांतकाली चुकवून नजर शेगावकरांची. महाराजांची चालगती वायूची या समान होती. अंजनी तने मारुती आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख 16 कलानी तपे अर्क. क्वचित कोठे न राहिली उदक. ऐसा प्रखर उन्हाळा. माध्यानीच्या समयाला आकुली गावापाशी आला हा योगी योगेश्वर साधू भला गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान. समर्थासे लागली तहान. करीती चौफेर अवलोकन तो उदक कोठे दिसेना. अंगावाटे चालल्या धारा घामाच्या त्या एक सरा. अधोरोष्ट तो चुकला खरा. उदका विन समर्थाचा. ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाडी खरी. आपुल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती ते हे अवघ्यात मुख्य असती. कृषीवल हा निश्चित अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपण परी सोशे. यातना दारुण. बिचाऱ्यांना ऊन तहान सोसणे भाग असे की. त्या अकोलीच्या शिवारात जलाची दुर्भिक्ष अत्यंत. एक वेळा वेळेल द्रुत परी अभाव पाण्याचा. आपणा ते प्यावयासी भास्कराने शेतासे आणले खापराच्या घागरीसे उदक होते गावातून. पाठीशी ती घागर डोई जलाची घागर. पाठीशी ती भाकर डोई जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर झोडपा खाली होते. भास्करे ठेविले त्या ठिकाणी स्वारी आली. भास्करा जल मागावया. समर्थ म्हणते भास्कराला तहान बहुत लागली मला. पाणी दे बा प्यावयाला. नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोर साचे. पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. धनिक पानपोया घालीती हमरस्त्याच्या पथावरती. याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कडून. भास्कर बोले त्यावर तू नंगाधूत दिगंबर. तुला दांडग्या पाजिता नर पुण्य लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी. वा जो समाज हितासाठी झटे त्यासी सहाय्य करा. ऐसे शास्त्राचे आहे वचन. तुझ्या सारख्या मैदाकारानं आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला सर्प कोणी का पोचला. वा जागा चोरट्याला देती सदनी.
देती सदनी काय कोणी तू भीक मागून घरोघर केलेस पुष्ट शरीर भारभूत साचार झालास आपल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर त्या आयत्या पिठावर रेगोट्या तू ओढू नको. तुला ना देणारं पाणी नको करोरी विनवणी जा जा करी येथून काढे आपल्या चांडाळा. तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जागोजागी म्हणून झालो अभागी आम्हीच हो खंडात. हे भास्कराचे भाषण समर्थाने ऐकून थोडे करून हास्यवदने निघून गेले तिथून. थोड्या दूर अंतरावर एक होती साचवे हिर. तिकडे धाव अखेर घेतली स्वामी रायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्या वृत्ता. तिकडे कशाला जातोस? ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य पाणी या एक कोसात नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावर ही सत्य तुझी वैखरी विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होते हैराण. ते मी नयनी पाहून स्वस्त ऐसा बैसलो जरी तरी समाज हितासाठी कायमी केली सांग गोष्टी. सहाय्यक होतो जगजेटी हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही ती हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान चित्ते साठविला नारायण जो सच्चिदानंद दयाघन दिनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणते देव देवा हे वामना वासुदेवा प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी. देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली ओलही ना राहिली कोठीच देवा विहिरीतून. मानवी यज्ञ अवघे हरेले म्हणून तुझला प्राथिले. पावा आता जगन माऊले पाणी दे या विहिरेला. तुझी करणी अघटित जेन घडे ते घडवीचे सत्य. मांजरे जळत्या आव्यात पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रगटलास जगदोद्वारा. 12 गाव वैश्वानरा बक्षिले त्वा गोकुळात. कर नखाग्री धरिला गिरी तूच किरे मोरारी. त्याच तुझ्या कृपेची नाही सरी जगत्रयी गवनास. दामाजी पंत ठाणेदर ज्याच्यासाठी झालास महार. चोक्यासाठी ओढली ढोर पांघरे रक्षिली माळ्याची. उपमन्यूसाठी भला शिर समुद्रात तुवा दिला. तहान नामदेवाला मारवाडात लागली जई. ते तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले. नाम्यासाठी भरविले जल हे आन ध्यानात. ऐशा विनविता ईश्वरा विहिरी लागी फुटला झरा. उफाड्यांचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये. साये झाल्या जगन्नाथ काय एक ना ते होतं. ईश्वरी सत्ता अगाध सत्य जे ना घडे तेच घडवी. तेथ पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले चित्त त्याचे घोटाळले. काही नच चाले चर्क त्याचा. वर्ष झाली 12 जल नाही या विहिरीस. तिलाच एका घटकेस याने जन्मय केली की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी. बळेच फिरतू पिशापरी हे आता समजले. शेतीची कामं सोडून भास्कराला धावून धरिता झाला दृढ चरण. मुखे स्तोत्र आरंभिले हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयाच्या सागरा. लेकरासी कृपा करा अर्भक मी तुमचे असे. तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून. आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हो. टाकून बोलता गौडने रागवला ना चक्रपणे. दयाळा बाह्य वेशाने तुझ्या मजला ठकविले. त्याचेच तूच निरसन केले चमत्कार दाखवून. भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर. ते कळले साचार या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा मी न सोडी तुम्हा आता. लेकराने भेटता माये कोठे न राहावे की. खोटी ही प्रपंच माया आले आज कडून. आता परतीनं लोटा या दिना अर्भका कारणे. भास्कराचे समर्थ म्हणते ऐसा न होई दुःखित चित्ती. आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण. आता कशाची नुरली वान मग का प्रपंच टाकेशी. पाणी आले तुझ्या करता बगीचा तो लावा आता. भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिषे धावू नका. माझ्या निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाळा. आजवर थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच प्रयत्न केला. साक्षात्काराचा लावेला सुरुंग खडग फोडावया. तिने हा फुटला खडग भावाचे लागले उदक. आता मुळा निसंशक भक्तिपंथाचा लावेन मी. वृत्तीच्या मेदिनी ठाई फळझाडे ती लावीन पाहि सनेतीची माझी आई तुझ्या कृपे करुणी. सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे. हे शनेक बैलवाडे यांचा संबंध आता नको. पहा श्रोते संत संगती शनेक घडता. भास्करा प्रत्येक एवढी झाली उपरती याचा विचार करा हो. खऱ्या संताचे दर्शन आगळे सर्व साधना होणं. तुकारामे केले वर्णन संत चरणाजाचे अभंगी. जो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निज हिताकारणे.
पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आसपास पसरता जनदर्शनास धावू लागले स्वामीच्या. मधूचा लागता सुगावा, जैसा मक्षिका घेती धावा, वा साखरेचा पाहुण रवा, मुंग्या येती धावून. तैसे श्रोते तेथ झाले लोक, अपार मिळाले विहिरीचे पाणी, पाहिले पिऊन त्यांनी ते धवा. उदक निर्मळ शीत मधुर गोड, अमृताहून फार, करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे. असो पुढे भास्करासहित आडगावासे न जाता परत, महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्ध योगी. स्वस्ति श्री दासगण विरचित हा श्री गजानन विजय नामी ग्रंथ हो जगासी आदर्शभूत, संत महिमा जाणावया, शुभम भवतु. श्री हरिहरापरणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोध्याय समाप्त.